साधारणपणे 5व्या मिनिटाला झोप लागायला सुरुवात होते. हा तत्वज्ञान श्रवणाचा फायदा आहे बरं. त्यातनं कळतं किती किंवा हा भाग वेगळा. आणि समजा एखाद्याला असं वाटलं की हे फारच चाललंय बरं का महाराज तुमचं, तर हात वर करा. छान होतो, हात वर करा. मला कळेल की तुम्हाला कंटाळा आलाय. मी मागच्या कथेमध्ये असं सांगितल्यावरती तो दिवस संपला आणि एक जण माझ्याकडे आले आणि म्हणाले, समजा एखाद्याने हात वर केला तर तुम्ही काय सांगता, नाही का? हात वर केल्यावर काय सांगतो आपण, त्याला माहिती पाहिजे ना. मी म्हणलं काही नाही, तुझ्या शेजारचा कसा शांतपणे झोपलाय बघ, त्याच्यासारखा तू झोप, एवढंच सांगतो मला. तू उगाच जागा आहेस म्हणून तू हात वर केलास म्हणतो. कारण कथाभाग आपण सगळ्यांनी अनेक वेळेला ऐकलाय. माझ्या अल्पमतीला जेवढा तत्वज्ञानाचा भाग त्यातला सांगता येईल तेवढाच सांगण्याचा प्रयत्न केला. जी गोष्ट आपल्याला अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे आपलं स्वतःचं नाव. आपल्याला जर ते अतिशय प्रिय असेल तर भगवंतांना का नसणार, नाही का? आपल्याला जसं आपलं नाव आवडतं तसं भगवंतांना भगवंतांचं नामस्मरण आवडतं, नाम आवडतं. म्हणून जो भागवताचा महामंत्र आहे त्याचा जप करूया आणि त्याच्यानंतर कथाभागाकडे वळू. एकदा मी सांगेन, माझ्या पाठीमागून आपण सगळ्यांनी म्हणायचं. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. टाळ्या वाजवा. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय बोला तुंगले श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति आपल्या सगळ्यांना जो चतुश्लोकी भागवताचा कागद दिलाय हा एकतर रोज घेऊन जायचा आणि रोज घेऊन यायचा, नाहीतर रोज नवीन कागद घरी 7 कागद जमा होतील, त्यांनी फार काही साध्य होणार नाही. पण या एकाच कागदावरती जे दिलंय ते आपण पुढची 7 वर्ष म्हटलात रोज तर त्याचा फायदा अधिक आहे. आणि दिवस सांगतो पाठीमागून म्हणा. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा
भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वामध्ये होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ. दृष्टिदोष झाला असता ज्याप्रमाणे आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, भगवंतांनी या दृष्टिदोषाला माया असा शब्द प्रयोग केला. या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. तिसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न सेवन करतो, वायू भक्षण करतो, पाणी प्राशन करतो. याचा अर्थ काय? जे आमच्या आतमध्ये आहे तेच आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत हेच सांगतात, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही यांच्याकरता अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची उपलब्धी करून ठेवली. जे संस्कृतचे अभ्यासक आहेत त्यांच्याकरता म्हणून अन्वय आणि व्यतिरेक हा कसा असतो तर संस्कृतमध्ये असे श्लोक असतात, सुभाषित असतात की ज्याची रचना केलेली असते, म्हणजे व्यतिरेकामध्ये ते मुळात असतात, ते व्यवस्थित लावून घेतले म्हणजे त्याचा अन्वय लावला, त्याचे शब्द योग्य ठिकाणी ठेवले की मग त्याचा अर्थ लागतो. हा झाला व्याकरणदृष्ट्या अन्वय आणि व्यतिरेक या शब्दाचा अर्थ. भगवंत सांगतात इथे अन्वय आणि व्यतिरेक. भगवंतांनी इथे सांगितलंय की जे आत्मतत्व सदोदित कायम असतं त्याचा अनुभव तुम्ही या मार्गाने घेऊ शकता. अगदी सोप्या भाषेत सांगतो. खरं तर अशा पद्धतीनं त्याचा अर्थ नाही, पण सोपं समजावं म्हणून आज इथं श्रीमद भागवत सप्ताहातल्या पहिला दिवस आहे, कथेचा पहिला दिवस आहे. हा झाला अन्वय. मग याचा व्यतिरेक काय तर याचाच अर्थ काल इथे प्रथम दिवस नव्हता. काल इथे प्रथम दिवस नव्हता याचा अन्वय जेव्हा आपण लावतो याचा अर्थ आज इथे प्रथम दिवस आहे. आणि बरोबर याच्या पुढे उद्या प्रथम दिवस नसणार आहे. भगवंत म्हणतात मी सदोदित सर्व ठिकाणी कायम उपस्थित आहे, फक्त ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला अशा साधनांची मी उपलब्धी ठेवलेली आहे की ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही. म्हणजे काहींना जर म्हणायचं असेल काल पहिला दिवस झाला तर त्याला आपण काही करू शकतो, पण तो नाही आहे कारण तो आज आहे. म्हणून भगवंत म्हणतात मी या ठिकाणी सदोदित उपस्थित आहे. असा या 4 श्लोकांचा अगदी ज्याला ढोबळ अर्थ म्हणता येईल तो अर्थ आहे. हे 4 श्लोक जे आहेत ते प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवांनी आपला पुत्र या नात्यानं देवर्षी नारदांना सांगितले. देवर्षी नारदांनी हेच 4 श्लोक महर्षी व्यासांना सांगितले आणि व्यासांनी या 4 श्लोकाचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतर केलंय ते रूपांतर म्हणजे हा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, ज्याचा अभ्यास आपण इथून पुढे 7 दिवस सगळे मिळून करणार आहोत. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या घुगरीबाई आहेत पेटीवरती, त्यांना एक पद सादर करायचं आहे. त्यांनी आल्या आल्या मला सांगितलं की बुवा एक पद म्हणते आणि मग आपण प्रत्यक्ष कथाभागाकडे जाऊ. म्हणून
या नमस्कार. आता 7 दिवस आपण भागवत कथेमध्ये डुंबणार आहोत आनंदात. तर आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या पदांनी गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत हे असं पुराण आहे की ज्या पुराणाच्या आधी त्याचं महात्म्य लिहिलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा ग्रंथ किंवा एखादा जो उपचार आहे, आपण जी साधी आपली सत्यनारायणाची पूजा करतो, त्या पूजेमध्ये सुद्धा जी फलश्रुती असते, ते कार्य सिद्ध झाल्यानंतर, सिद्ध केल्यानंतर
त्याच्याकरता जी सगळी जमवाजमव आहे, जुळवजुळव आहे, ती केली. प्रत्यक्ष ते कार्य केलं की हे कार्य केलं तुम्ही, मग आता काय मिळणार आहे, नाही का? हे सगळं झाल्यानंतर काय मिळणार आहे, मग ते जे मिळणार आहे त्याला फलश्रुती असं म्हटलंय. पण भागवत हा असा ग्रंथ आहे जो लिहिण्यापूर्वी, म्हणजे 18वं पुराण आहे भागवत, ते लिहिण्यापूर्वी 5व्या आणि 6व्या पुराणामध्ये, पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये या श्रीमद भागवताचं महात्म्य आधी लिहून ठेवलेलं आहे. असं हे एकमेव पुराण आहे की ज्याचं महात्म्य काय आहे. हा नेमका ग्रंथ असं म्हणतात की श्रीमद भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे. म्हणजे काय तर आमच्याकडे ज्याला शास्त्र म्हटलं त्याच्या काही चौकटी आहेत, काही मर्यादा आहेत शास्त्राच्या. पण मग भागवताची मर्यादा काय आहे तर भागवताची मर्यादा अशी आहे की ते श्रवणाचं शास्त्र आहे. इतर गोष्टी केल्यानंतर आम्हाला काहीतरी फल मिळतं, भागवतात करायचं काही नाही आहे. भागवतामध्ये फक्त ऐकायचंय. म्हणजे असं सांगतात की जो वक्ता आणि श्रोता असे दोन प्रकार आहेत ना, तर सप्ताह संपल्यानंतर वक्त्यापेक्षा श्रोत्यांचं पुण्य अधिक वाढतं म्हणाले, असा हा ग्रंथ आहे. आणि केव्हा सांगितलंय मुळामध्ये, कोणाला सांगितलंय आणि केव्हा सांगितलंय? मुळामध्ये आपल्याकडे जी 18 पुराण आहेत, आपल्याकडे सूत्र रूपाने हे सगळं लिहिण्याची पहिल्यापासूनची सवय. अगदी व्यवहारामध्ये बघा, आपण ज्याला बीजगणित म्हणतो त्याच्यामध्ये पण एक सूत्र असतं की a + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² + 2ab + b². सगळ्यांना माहिती आहे. काही जण मराठी मीडियममध्ये असतील, ते प्लसच्या ऐवजी फक्त अधिक म्हणतात. एवढाच काय तो फरक. या सूत्रामध्ये त्या किमती घातल्या की त्याचं उत्तर मिळतं आमच्याकडे, असं ठरलेलं आहे. तसं व्यासांनी जी 18 पुराणं दिली ती पुराण मुळात कोणती आहे? आम्ही जेव्हा अभ्यासाला बसतो आम्हाला वाटतं की नाही आता खूप झालं का, खूप काय काय केलं, इतक्या वेळा ही यात्रा केली, तितक्या वेळा ते केलंय, एवढ्या वेळा गुरुचरित्राचं पारायण केलंय, अजून काही सप्तशती वाचलंय, इकडे जाते यागाला तिकडे जाते. व्यासांनी फक्त काय काय लिहून ठेवलं याची यादी सांगतो, म्हणजे आपलं काय काय वाचायचं राहिलंय हे कळेल. श्लोक फार छान आहे, नीट लक्ष देऊ नाही का? शेवटच्या दिवशी विचारणार आहे सगळ्यांना, म्हणजे लक्षात राहिलाय का नाही राहिला. काळजी करू नका, गंमत करतोय. मद्वयम, 18 पुराण लक्षात कशी ठेवायची आहे? मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम, म भ आणि ब्रत्रयम व चतुष्टयम म्हणून चौथ्यांदा घेतलाय, व 4 वेळा, व चतुष्टयम. अनापलिंग कुस्कानी 18 पुराणानी प्रचक्षते. या श्लोकांमध्ये, या श्लोकामध्ये या क्रमाने ही जी अक्षर आली आहेत ते काय आहे तर ही 18 म्हणजे 18 पुराणांची नावं आहे. म पासून सुरू होणारी 2 मार्कंडेय आणि मत्स्य पुराण. भविष्य पुराण आणि भागवत पुराण, हे श्रीमद भागवत ही भनी सुरू होणारी 2. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण अशी ब्रनी सुरू होणारी 3. त्याच्यानंतर वराह पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण आणि वायू पुराण. या वायू पुराणाला शिवपुराण आपण जे म्हणतो ते यालाच म्हटलं जातं. अग्निपुराण, न नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, कूर्म पुराण आणि स्कंद पुराण.
या सगळ्याची मिळून लोकसंख्या एकूण फक्त 4 लाख आहे. याच्यापेक्षा वेगळं व्यासांनीच लिहिलेलं आणि जे एकमेव पुराण आहे जे व्यासांनी सांगितलं ते म्हणजे देवी भागवत नावाचं पुराण. ते या 18 पुराणात येत नाही. म्हणजे 18 पुराण, 18 उपपुराण. काही ठिकाणी उपपुराणांची संख्या 21 सांगितली आहे, काही ठिकाणी 36 सांगितली आहे. पाठभेद असेल वेगवेगळ्या ग्रंथांमधला. असे 4 लाख श्लोक व्यासांनी लिहिले आणि या 4 लाख श्लोकांमध्ये ज्याची गणती नाही असं अजून एक महान ग्रंथ आपल्या सगळ्यांना त्याचा परिचय आहे. तो म्हणजे 1,10,000 श्लोकांचा महाभारत नावाचा ग्रंथ. एवढं सगळं व्यासांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे जर आपल्याला काही अभ्यास करायचा असेल तर यातला कुठलाही ग्रंथ काढायला हरकत नाही. म्हणजे मग नेमकं काय काय लिहिलंय त्यांनी ते आपल्याला कळेल. 88,000 ऋषी जमलेले आहेत. एक सत्र, ज्ञान सत्र चालू आहे, यज्ञ चालू आहे. आता आपण ज्याला व्यवहारामध्ये सत्र म्हणतो तर ते पहिलं सत्र, दुसरं सत्र, तिसरं सत्र नाही का, अर्ध्या तास किंवा पाऊण तासाचं ते असतं. तसा सत्र या शब्दाचा अर्थ नाही. 1000 वर्ष एका विशिष्ट ध्येयानं, एका विशिष्ट उद्देशानं जे प्रयोग केले जातात, हे सगळे जे मुनी आहेत ते केवळ जटाभार वाढवलाय आणि दाढ्या वाढवल्या आहेत असे नाही आहेत. ज्यांना आज आपण व्यवहारामध्ये सायंटिस्ट म्हणतो तेच हे सगळे मुनी आहेत. यांचं काम तेच आहे. आणि असे 88,000 ऋषी जमलेत. नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे. कलियुगाची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि या कलियुगामध्ये येणारं जे कलियुग आहे ते किती भयंकर आहे. तेव्हा त्या कलियुगामध्ये सर्वसामान्य माणसांना जीवन सोपं जावं, सुकर व्हावं, याच्याकरता म्हणून काय करता येईल ह्याच्याकरता हे सगळे एकत्र आलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये काही यज्ञ याग आहेत. दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे दुपारी थोडीशी विश्रांती आहे भोजनानंतर, काही काळ मोकळा आहे आणि पुन्हा संध्यावंदनापूर्वी काही त्या पद्धतीचं पुन्हा कार्य चालू आहे. या श्रीमद भागवत महात्म्याचा जो पहिला श्लोक आहे, असं म्हणतात की ज्याला पहिला श्लोक कळला त्याला श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे तो कळला. असं मी अनेक मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकलंय. तो श्लोक असा आहे, कसे मुळात भगवंत, सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. कसे आहेत भगवंत, तर पहिल्या श्रीमद भागवत जो सगळा ग्रंथ आहे तो अनुष्ठुप छंदामध्ये किंवा त्रिष्ठुप छंदामध्ये लिहिला. गीता पाठ जे करतात त्यांना साधारणपणे हे माहिती आहे, व्याकरण किंवा छंद म्हणून मुद्दाम सांगितलं. त्यांचं स्वरूप काय आहे हे सांगितलं. सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. मुळात भगवंत सत स्वरूप आहे.
सत म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सत म्हणजे सत्य. भगवंत सत्य स्वरूप आहे. श्रीमद शंकराचार्य म्हणाले काय सत्य? ब्रह्मसत्य जगत मिथ्या. याचा अर्थ आपण आता जे सगळे जमलो ते मिथ्या आहे हे सांगायचंय का शंकराचार्यांना? नाही. शंकराचार्यांनी संसाराचं फार म्हणजे ज्याला भीतीदायक म्हणता येईल असं वर्णन केलंय. काय म्हणाले शंकराचार्य संसाराबद्दल माहिती आहे? दुष्पारे भवसागरे जनिमृतिर्व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहाकरे भीकरे कर्मोत्तुंग तरंग भंग निकरे राकृष्यमाणो मुहुर् यातायात गति भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्याचं वर्णन सांगायला आता वेळ नाहीये, नाहीतर त्याच्यातच आपला पहिला तास संपेल. पण मग जर शंकराचार्य आपल्या संसाराबद्दल असं म्हणाले असले की हे जे नातेवाईक आहेत आपतेष्ट आहेत, घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहाकरे भीकरे, हे आमच्या नवकेचा ग्रास घ्यायला टिपलेले आहेत असं वर्णन आहे शंकराचार्य. कसे म्हणतील शंकराचार्य असं? त्यांचं त्यांच्या मातेवरती किती प्रेम होतं आपल्याला माहिती आहे शंकराचार्यांना. संन्यासाला काही नियम आहेत पण शंकराचार्यांनी ते नियम काही काळ बाजूला ठेवले आणि माते करता ते नियम बाजूला ठेवलेत शंकराचार्यांनी. पण मग ते असं कसं म्हणतील? तेव्हा तेच असं म्हटले ब्रह्म सत्य जगत मिथ्या. मुळात सत्य म्हणजे काय? तर जे कालही होतं आजही तसंच आहे आणि उद्याही तसंच राहणार आहे, याला सत्स्वरूप म्हटलेलं आहे भगवंतांचं. तत्वज्ञानाचा भाग जरा जड व्हायला लागला की हात वर करावा का कोणीतरी. मला चेहऱ्यावरून दिसतंय पण हिंमत होत नाही कोणाची. ते सत्स्वरूप जे आहे ते स्वरूप म्हणजे भगवंत आहे. सत्य. कारण भगवंत म्हणतात, आपण जो श्रीमद भागवताचा म्हणजे चतुश्लोकी भागवताचा पहिला श्लोक म्हटला की मी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी सुद्धा होतो, मी सृष्टीमध्ये सुद्धा आहे आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर सुद्धा मीच असेल. हे स्वरूप कोणाचं आहे? तर ते केवळ भगवंतांचं आहे. त्यात सत नावाच्या तत्वाचं आहे. मी नेहमी हे उदाहरण सांगतो. सच्चित आणि आनंद लक्षात ठेवायचा असेल तर अगदी सोपं आहे. रव्याचा लाडू लक्षात ठेवा. आमच्या एका गुरुजींनी सांगितलंय रव्याचा लाडू बनवण्याकरता मुख्य घटक काय आहेत? 3. रवा, तूप आणि साखर. तुपाचा लाडू असं आपण म्हणतो का? नाही. साखरेचा लाडू असं आपण म्हणतो? नाही. लाडू कशाचा आहे? रव्याचा. लक्षात आलं? काहीची उदाहरणं दिली ना की पटकन समजतं म्हणून सांगतो. त्या सतचा हा लाडू आहे, कल्पना करा. आणि गंमत अशी आहे, लाडू करताना त्यातलं रवा, साखर आणि तूप या तिन्हीचंही प्रमाण योग्य असावं लागतं त्याच्यामध्ये. नाहीतर काय होतं, एकतर त्याचा पाक तरी होतो, नाहीतर वड्या तरी कराव्या लागतात, नाहीतर हातोडीने तो लाडू फोडावा तरी लागतो. यातलं एक होतं की नाही. भगवंत कशातही प्रमाण बिघडू येत नाही, कारण त्यांचं ते स्वरूप आहे. सत चित म्हणजे चैतन्य स्वरूप आहे भगवंत. आता चैतन्य स्वरूप म्हणजे काय हे सांगण्याची वेळ आपल्याला येऊ नये. याचं कारण असं आहे,
आपण ज्या अर्थी बरोबर इथे 4 वाजता किंवा त्याच्या पूर्वी आलेलो आहोत, याचा अर्थ आपल्यामध्ये तो चैतन्य रूपाने प्रगट आहे. तो जर आपल्यामध्ये चैतन्य रूपाने प्रगट नसता, काल जे एकदा झोपले रात्री 12:30 वाजता पिक्चर बघून, आज सकाळी उठले नाही. बाबा महाराज सातारकर फार छान सांगतात याचं उदाहरण. तुम्ही ऐकले असतील त्यांची प्रवचनं, का आठवा. तो चित नावाच्या तत्वानं आमच्यामध्ये उपस्थित आहे. भगवंत 2 ठिकाणी उपस्थित आहेत बरं का आपल्यामध्ये. एक म्हणजे इथे जे धडधडतं सगळ्यांचं, जे चालू आहे म्हणून आपण सगळे चालू आहोत. ते जर का बंद पडलं तर सगळं संपलं. आणि दुसरं म्हणजे दोनदा आपल्याला त्यांची आठवण येते बरं का दिवसात. एकदा सकाळी 12:30 वाजता आणि एकदा रात्री 9 वाजता. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. प्राणापान समान. काय आहे, मी कोण आहे? हे पार्था, हे अर्जुना, हे सामान्य जीवा, मी तुमच्या सगळ्यांमध्ये अगदी नारायण रूपाने वास करतो. भगवंत म्हणतात. भूक लागते की नाही? काय बाकी काही असू दे, भूक लागतेच. भगवंत आठवण करून देतातच. अरे हे चैतन्य टिकवायचं आहे ना, मग त्याच्याकरता कष्ट तुलाच घेतले पाहिजे, मी जेवलं पाहिजे ना किमान. असं भगवंतांचं सत स्वरूप आहे, असं भगवंतांचं चित स्वरूप आहे. आणि पुढचा शब्द वापरला व्यासांनी, भगवंत कसे आहेत, तर भगवंत आनंद स्वरूप आहे. मला सांगा, आपण ही जी सगळी म्हणजे कळायला लागल्यापासून, त्याच्या आधीच जाऊ दे, काही जणांना तर अजूनही कळायला लागलेलं नाहीये, पण कळायला लागल्यापासून ही जी धडपड करतोय ती कशा करता करतोय? आनंदाकरता करतोय ना, का दुःखाकरता करतोय? आपल्याला आनंद प्राप्त व्हावा म्हणून हे सगळं चाललंय. मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आल्या. पण मग जर यादी करायला आपण बसलो की आम्हाला कोणकोणत्या गोष्टींमुळे केव्हा केव्हा आनंद झाला आणि कोणकोणत्या गोष्टींमुळे केव्हा केव्हा दुःख झालं, तर आपली दुर्दैवानं दुःखाची यादी मोठी आहे. समोरून जाताना महाराज समोरून गेले बरं का, पण माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. झालं दुःख आहे की नाही? त्यांचं लक्ष होतं का नाही हा भाग वेगळा, पण त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. इथनं आपल्या दुःखाच्या संकल्पना सुरू आहे. आणि आम्हाला मिळवायचंय काय? आम्हाला आनंद मिळवायचा आहे. आणि आमची यादी कसली वाढतीये, तर दुःखाची वाढतीये. व्यास म्हणाले, तुम्ही ज्याच्याकरता धडपडताय तेच भगवंतांचं स्वरूप आहे. आम्हाला आनंद होतो म्हणजे काय होतं नेमकं? थोडा तत्वज्ञानाचा भाग. आम्हाला आनंद होतो म्हणजे काय? शंकराचार्य म्हणाले, यत् अनुकूल वेदनीयम तत् सुखम, यत् प्रतिकूल वेदनीयम तत् दुःखम. याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. आम्हाला जर एखादी म्हणजे मनाला होणारी एखादी वेदना, ती वेदनाच आहे बरं का, ही जर आमच्या मनाला अनुकूल वाटली तर त्याला आम्ही सुख असं म्हणतो. आणि एखादी वेदना जर प्रतिकूल वाटली तर त्याला आम्ही दुःख असं म्हणतो. पण मनाला होणारी ती वेदनाच आहे. अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आत्ता डोक्यावरती गरगर फिरणारा पंखा आहे ना, हा उकडतोय
म्हणून सुखावह वाटतंय. थंडीत लावून बसतो का आपण? का नाही बसत थंडीमध्ये? कारण त्यावेळेला आत्ता जी सुखावणारी वेदना आहे ती दुःख देणारी आहे. इतकं सोपं आहे. गोष्ट तीच आहे की नाही? अजून एक सांगतो उदाहरण. कल्पना करा, आपल्या घरी छान बासुंदीचं जेवण केलेलं आहे. बासुंदी आणि पुरी आहे. किंवा एखाद्याला बासुंदी आवडत नसेल तर श्रीखंड किंवा आम्रखंड घ्या. म्हणजे मग काय, कुठला पदार्थ तुम्हाला जो आवडतो ना तो पदार्थ घ्या. श्रीखंड पुरी खाता येते, बासुंदी पुरी खाता येते म्हणून सांगितलं. 2 वाट्या श्रीखंड किंवा आम्रखंड किंवा बासुंदी आपली खाऊन झालेली आहे की नाही? सुखाचा अनुभव. कल्पना करा, मी तीच गोष्ट कशी आपल्याला दुःख देणारी आहे, किंवा ते जे आत्तापर्यंत आपल्याला छान 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 वाटतंय ना ते कसं एका क्षणात नकोसं होतं हे सांगतो. आणि 2 वाट्या आपल्या पिऊन झाल्या आणि फोन वाजवला आणि फोनवरती अशी बातमी कळली की आपल्या अत्यंत जवळचा कोणीतरी त्यानं या जगाचा निरोप घेतला आहे. वाटतं का आपल्याला तिसरी वाटी बासुंदी खावी म्हणून? आत्तापर्यंत आम्हाला ती छान वाटत होती. याचं कारण माझी मानसिक स्थिती चांगली होती. आपण हे जरा विस्तारानं बघणार आहोत. अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हणतात ते नेमकं काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे विस्तारानं बघणार आहोत. सगळं आज नको, नाहीतर उद्या काही खुर्च्या रिकाम्या राहतील. फार जड होत नाही ना? होत असेल तर सांगा बरं का. तुम्ही सगळे, म्हणजे तुम्हाला मी पुस्तक प्रकाशनाला काही चेहरे पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे मला तुम्ही काय ऐकता हे साधारण मला कळलेलं आहे. भगवंत कसा आहे? भगवंत सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. काय करतात मग ते? हे जे सच्चित आणि आनंद नावाचं स्वरूप आहे ते नेमकं करतं काय हे पुढच्या चरणात सांगितलं. विश्व उत्पत्त्यादी हेतवे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालन आणि संहार करणं, संपवणं हेच ज्यांचं काम आहे. आणखीन काय करतात ते? ज्यांची उत्पत्ती केली आहे, ज्यांचं पालन केलंय त्यांच्या करता म्हणून तापत्रय विनाशाय 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत आम्हाला व्यवहारामध्ये. त्यातला एक आहे आध्यात्मिकता, दुसरा आहे आधिभौतिकता आणि तिसरा आहे आधिदैविकता. ज्यांना याचा सखोल अभ्यास करायचा आहे याच्याकरता ग्रंथ सांगतो. दासबोध, श्री गुरूंचा दासबोध काढायचा आणि याच्यावरती समर्थांनी समाजचा समाज खर्च केलेला आहे. आध्यात्मिकता म्हणजे ज्याला आपण जरा मरण किंवा बाकीचे आजार जे म्हणतो ते या आध्यात्मिक तापामध्ये येतात. आधिभौतिकता म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे जे होतात ते आधिभौतिक, आणि आधिदैविक म्हणजे ज्याला मानसिक पीडा किंवा पिशाच्य बाधा म्हटली जाते त्याला आधिदैविक असं म्हटलेलं आहे. या संदर्भात अधिक आपल्याला दासबोधामध्ये मिळेल. 6वा किंवा 7वा समास आहे. असे 3 प्रकारचे ताप आहेत आपल्याला आयुष्यामध्ये. त्यामुळे आपल्याला जो ताप येतो कुठला, स्वाईन फ्लू किंवा काय अजून मलेरिया, डेंग्यू, हा कुठल्या प्रकारात येतो म्हणजे का? हा पहिल्या प्रकारात येतो, आध्यात्मिक ताप. त्यामुळे समजा आपण आजारी असू, कोणी भेटायला आलं
तर त्याला सांगायचं मला जरा आध्यात्मिक ताप आलेला आहे. साधा ताप आला असं सांगायचं नाही इथून पुढे. आपण ऐकलंय ना भागवतात, त्या तापाला काय म्हणतात? आध्यात्मिक ताप असं म्हणतात. या 3 तापांच्या व्यतिरिक्त आम्हाला चौथा ताप नाही. तुम्ही म्हणाल पुरावा आहे का याला? काही पुरावा आहे. आपण सगळेजण या नवरात्रामध्ये त्याचा पुन्हा 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 उच्चार करतो. अनादि निर्गुण निर्गुण प्रकट भवानी मोहन महिषासुर महिषासुर मर्दनाला बुरी विविध तापाची तापाची करुणी आधारणी भक्ता लागी तू आवती लवनाही. काय सांगितलं नाथांनी? त्रिविध तापाची. कुठले ताप आहेत हे 3 ताप आहेत. नाथांनी लिहिला आहे जोगवा. याच्यापेक्षा मनुष्याला तिसरा त्रास नाही. म्हणजे बघा, एकतर तो नातेसंबंधांमुळे पिचलेला आहे, किंवा दुसरा प्रकार आर्थिक अडचणीचा सामना त्याला करायला लागतो, आणि तिसरा प्रकार, हे दोन्ही सगळं छान आहे. आर्थिक ही स्थिती उत्तम आहे, घरातली सगळी स्थिती सुद्धा उत्तम आहे, पण घरामध्ये कायम कुठेतरी आजारी आहे, डॉक्टरच्या फेऱ्या चालल्या आहेत म्हणाले. याच्यापेक्षा तिसरी गोष्ट जी आम्हाला दुःखदायक आहे अशी कोणाचीही नाही. या सर्व तापांचा जो विनाश करतो, तापत्रय विनाशाय अशा श्रीकृष्णांना आम्ही नमस्कार करतो. वयम नमः असा शब्द वापरला. अहम आवाम वयम प्रथमा. वयम बहुवचनी, आम्ही सगळे नमस्कार करतो. हा श्रीमद भागवतातल्या महात्म्याचा पहिला श्लोक आहे. साधारणपणे 5:15 पर्यंत जर पहिलाच श्लोक चालला तर या न्यायानं 18,000 श्लोकांकरता किती वेळ लागेल याचा फक्त विचार करा. एवढा सखोल हा ग्रंथ आहे हे मला सांगायचं. अधिकाधिक भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळा कथाभाग हा 3 तासाच्या किंबहुना 4 तासाच्या किंबहुना 5 तासाच्या भागवतामध्ये सुद्धा सांगून पूर्ण होत नाही. असे कलियुगामध्ये जे काही होणारे ताप आहेत त्या तापापासून सर्वसामान्य माणसांना मुक्ती कशी मिळेल, म्हणजे त्या तापांपासून त्यांची सुटका कशी होईल, याचं शाश्वत साधन कोणतं या तापांपासून मुक्त होण्याचं, की जे केलं असता आम्हाला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. कारण असं आहे, आमच्याकडे अनेक संकल्पना आहेत. त्यातली एक आहे चिंतामणी किंवा इच्छामणी ज्याला म्हणतो ना. कल्पवृक्ष नावाची एक संकल्पना आहे की ज्याच्या छायेमध्ये बसल्यानंतर आपण जी कामना करू, जे मनामध्ये मागू किंवा मनामध्ये आणू, ती वस्तू आपल्या समोर प्रगट होते. पण मग अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे आमच्या मनामध्ये कामनाच उत्पन्न होणार नाही? हे आजच्या विज्ञानानं सिद्ध केलंय की मनुष्य दिवसभरामध्ये 36,000 वेगवेगळ्या कामना दररोज त्याच्या मनामध्ये येत असतात. 36,000 हा विज्ञानानं सांगितलेला आकडा आहे.
म्हणजे अगदी सोपं सांगतो तुम्हाला, रस्त्यावरून जाताना एखादी मर्सिडीज बघितली आपण आणि ती माझ्याकडे असावी असं वाटलं तर ती कामना जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा जन्म घ्यावे लागतात. बघा हे किती भयंकर आहे. मी याच्याकरता सांगतोय की बहुतेक सगळे भागवताला बसलेले असतात ना, हे 50-60च्या पुढचे असतात. किंवा त्यांनी एक करा, म्हणजे मी वयानं तुमच्यापेक्षा फार लहान आहे पण या गादीचा आधार घेऊन सांगतो. आपण एखादं स्तोत्र म्हणतो, श्लोक म्हणतो, ग्रंथ वाचतो, हळूहळू काय करा, त्याची फलश्रुती वाचणं बंद करा. फलश्रुतीमध्ये लिहिलं असतं ना, हे केल्यानंतर हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे दे, ते दे, ते दे ना, ते जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत पुन्हा 84 लक्ष योनींचा फेरा आहेच. पक्क लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर म्हणजे म्हणायचं नाही फक्त की विरक्ती हवी आहे, त्या दृष्टीनं वाटचाल सुरू करायची. मग त्यातलं पहिलं पाऊल काय, आपण सगळे त्या मार्गावर पुढे गेलेलो आहोत, पण किंवा माहिती असावं म्हणून सांगितलं. तर असं काय आहे की ज्यांच्यामुळे कामनाच निर्माण होत नाहीत तर त्या तत्वाला सद्गुरु तत्व असं. बघा, कल्पवृक्षाच्या छायेमध्ये बसलं की कल्पवृक्षाच्या खालती ज्या काही कामना येणार आहेत त्या पूर्ण होणार आहेत, ज्या काही वासना निर्माण होणार आहेत त्या मग सद असो किंवा असद असो त्या पूर्ण होणारच आहे. पण सद्गुरु हे असं ठिकाण आहे जे असद वासना येऊ देत नाहीतच, पण सद वासना सुद्धा हळूहळू 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 आमच्या कमी कमी व्हायला लागतात. याचा अर्थ आम्ही घरी गेल्यानंतर आता एक एक गोष्टी टाळायच्या असं नाहीये. घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत, फक्त आम्हाला मनानं त्याच्यात अडकायचं नाही. मनानं एकदा आपण त्यात अडकवणं थांबवलं की मग ह्या वासनांची निर्मिती हळूहळू कमी होते. शौनक नावाचे ऋषी आहेत. शौनक गोत्रातलं कोणी आहे का आता? आहे का कोणाचं शौनक गोत्र? हा प्रश्न मी अशा करता विचारतो की शौनक पुढे जाऊन शौनकांनी प्रश्न विचारलाय, म्हणजे मला काहीतरी विचारायचं आहे असं जे असते की नाही, तर ते शौनकांनी केलंय म्हणून फक्त विचारलं. त्यांना बरं वाटतं ना, आपल्या पूर्वजांनी. ही गोत्र म्हणजे काय, ही ऋषींची नाव आहेत. आम्ही ज्यावेळेला देव कार्य करतो किंवा पितृकार्य करतो त्यावेळेला आमच्या 3 पिढ्यांचा उच्चार आहे, त्याच्याबरोबर गोत्राचा उच्चार आहे. कशा करता, आमचं मूळ कोण आहे, आम्ही कुणापासून आमची ही गंगोत्री सुरू झालेली आहे, त्याच्या करता म्हणून हा गोत्राचा उच्चार आहे. त्या 88,000 ऋषींपैकी शौनक नावाचे जे ऋषी आहेत ते पुढे झाले आणि त्यांनी सुतांना हा प्रश्न विचारलाय. या सुतांचं एक नाव सांगितलंय, म्हणजे उग्रश्रवा नावाचे ऋषी आहेत. उग्रश्रवा, त्यांना सूत असं म्हटलं. एक नाव यांचं येतं ते रोमहर्षण येतं, काही ठिकाणी अपभ्रंश आहे, लोमहर्षण सुद्धा येतं. उग्रश्रवा असं नाव आहे. मी अनेक वेळेला म्हणतो की भागवतात जी नावं आलेली आहेत त्या नावांवरती सप्ताह करता येईल, एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये. ज्यांचं श्रवण उग्र झालेलं आहे अत्यंत, त्यांचं नाव उग्रश्रवा आहे. म्हणजे ज्यांनी भरपूर ऐकलेलं आहे
आमची परिस्थिती बरोबर उलट आहे बघा. आम्हाला दुसऱ्याला काहीतरी सांगण्यात जास्त रस आहे, त्याचं ऐकून घेण्यात नाही. आणि इथे 88,000 ऋषी जमले आणि त्या प्रत्येकाला असं वाटतं की त्यांनी काहीतरी मला सांगावं. तुम्ही काहीतरी सांगा, तुम्ही काहीतरी सांगा, तुम्ही काहीतरी सांगा, अशी चर्चा चालली आहे. आणि त्याच्यामध्ये हे सूत आले आणि सगळ्यांनी बघितलं त्या सूतांकडे आणि म्हणाले, आपल्या सगळ्यांमध्ये ज्यांचा सर्वाधिक अभ्यास झालेला आहे, पुराणांचा सर्वाधिक अभ्यास ज्यांनी केलाय ते हे सूत आहे. तेव्हा त्यांना आपण उच्चासनावरती बसू, व्यासपीठावरती बसू आणि त्यांच्याकडून आता ऐकूयात. आणि म्हणून सूतांना उच्चासनावरती बसवलंय आणि त्यांना विचारलंय की असं काय आहे की ज्याच्या कलियुगामध्ये आम्हाला, जो कलियुग आहे आमचं पुढे येणार, त्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार होईल. तेव्हा सूत म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही माझा ऐका. असं नाही म्हणाले. ते म्हणाले, ही मंडळी का मोठी आहेत माहितीये का? सांगू का याचं कारण? कारण ते खरं बोलले त्या विषयावर. ते म्हणाले, ज्या वेळेला शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगत होते, त्यावेळेला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि हे जे पुराण आहे ते मी साक्षात शुकमुखातून त्यांच्याकडे जाऊन, विद्या अर्जन करण्याचे 3 मार्ग आहेत माहिती आहे आपल्याला. 3 प्रकारे आपल्याला विद्या ग्रहण करता येते. पहिला मार्ग गुरु शुश्रूषया विद्या, म्हणजे आपले जे गुरु आहेत त्यांची सेवा करायची अखंड. मग ते सांगतील ते काम करायचं, म्हणजे पडेल ते काम. ते काम पडेल काय बघायचं नाही, पडेल ते काम करायचं. आणि त्यांच्या मुखातून येणारा जो शब्द आहे तो विद्या या न्यायानं आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचा. ही पहिली पद्धत आहे, गुरु शुश्रूषया विद्या. दुसरी पद्धत अथवा विद्या विद्या, म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला द्यायचं आणि त्याच्याकडे जे आहे ते आपण घ्यायचं. बार्टर सिस्टीम म्हणतात ना मराठी. आपल्याकडचं त्याला, त्याच्याकडचं आपल्याला. आणि कलियुगामध्ये जो तिसरा मार्ग आपण सगळे अवलंबतो आहोत तो आहे, तो अत्यंत हीन दर्जाचा सांगितलेला आहे आपल्या तत्वज्ञानामध्ये. पुष्कलेन वा धनेन वा, म्हणजे पुष्कळसं धन द्यायचं आणि ती विद्या विकत घ्यायची. सध्या शाळांच्या फिया काय आहेत माहिती आहे आपल्याला. ही सुरुवात आहे बरं का फक्त कलियुगाची. 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे, त्यातली 5,500 वर्ष झाली आहेत फक्त. असं कुठलं साधन आहे की ज्याच्यामुळे कलियुगामध्ये आम्ही सहजगत्या तरुण जाऊ? आम्ही म्हणजे येणारे पुढच्या पिढ्या आमच्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला श्रीमद भागवत नावाचं जे पुराण सांगत होते, ते भागवत नावाचं पुराण ऐकण्याकरता मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याच वेळेला एक घटना घडली. आपण सगळ्यांनी शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षितीचा तो फोटो पाहिला असेल कधी ना कधीतरी. आपण तो अनेक ग्रंथांमध्ये येतो.
शुकदेवजी महाराज असे त्या झाडाच्या पारावरती बसलेत आणि राजा परीक्षित अगदी जवळ बसलाय. पण म्हणाले काय झालं, ज्या वेळेला शुकदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली त्यावेळेला म्हणाले आकाशामध्ये हजारो विमानांची दाटी झाली. हजारो विमानांची दाटी झाली आणि त्या विमानांचा आवाज एवढा मोठा होता की त्याच्यामुळे शुकदेवजी महाराज काय बोलतायत हे राजा परीक्षितीला ऐकू येईना. इतका प्रचंड आवाज त्या विमानांचा येत होता. ती विमानं काही अंतरावरती थांबली आणि त्याच्यातून देवगण बाहेर पडले. इंद्र आणि इतर देवगण सगळे आले. कशा करता आले ते, त्यांच्या हातामध्ये अमृताचे कुंभ आहे, अमृताचे घट आहे, जे काठोकाठ अमृतानं भरलेले आहे. आणि त्यांनी परीक्षित राजाला सांगितलं की राजा तू एक काम कर, तुला आता मरणाचं भय आहे ना, 7 दिवस तुझ्या आयुष्यामध्ये शिल्लक आहेत. आम्ही काय करतो, तुला हे स्वर्गीय अमृत देतो आणि त्याच्या बदल्यात तू आम्हाला शुकांच्या मुखातून जी कथा चालली आहे ते कथामृत दे. आम्ही तुला स्वर्गीय अमृत देतो, तू आम्हाला कथामृत दे. राजा परीक्षितीने शुकाचार्यांकडे पाहिलं, त्यांना विचारलं काय करू गुरुदेव. शुकदेव पण फार तयार आहेत बरं का. त्यांनी परीक्षितीला सांगितलं तुझं काय ते तू ठरव बाबा. आता तुला कळतं ना चांगलं काय वाईट काय आपलं, तेव्हा तुझं काय ते तू ठरव. तो म्हणाला दोन्ही फरक काय आहे का, विवेकी आहे ना तो. विवेक म्हणजे काय, विवेक या शब्दाची व्युत्पत्ती काय, तर विचार वेळेवर करा म्हणजे विवेक आहे. विचार वेळेवर करा म्हणजे विवेक आहे. तो जर आम्ही वेळेवर केला तर त्याचा फायदा आहे, नाही केला तर त्यात आमचंच नुकसान आहे. तेव्हा शुकदेवांना त्यांनी विचारलं यात फरक काय आहे. तेव्हा शुकदेवांनी सांगितलं की राजा तू जर देवांनी आणलेलं अमृत प्राशन केलंस तर तू अधिक काळ जगशील. पण ते जरा बंद पडले बघायला नाही, बॅटरी फुल आहे. तू जर हल्लं का ते काय काय हॅलो हॅलो येते 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 हा. गोपाल कृष्ण भगवान की जय. तू जर ते कथा तू जर ते हॅलो 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 हा. तू जर ते स्वर्गीय अमृत प्यायलास, प्राशन केलंस तर त्यानं तू दीर्घकाळ जगशील. पण राजा जर का तू कथामृत प्राशन केलंस तर तुझी जी मरणाची भीती आहे ती निघून जाईल. हे कसं आहे तर म्हणाले एखादं रत्न आणि ट्रकभर काचेचे तुकडे असा उल्लेख आहे भागवतामध्ये.
एखाद्या रत्नाची किंमत आपण पी.एन. गाडगीळ यांचं नाव गाडगीळ आहे म्हणून पी.एन. गाडगीळ म्हटलं का बाकी काही नाही. गाडगिळ्यांकडे रत्न घ्यायला गेलो तर एखादं रत्न आत किती जण आहेत? काय आत किती जण आहेत? 7 अरे इथे बसता येईल का? याचं काय? खाली